की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का? आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये, ती ओपनली देखील केली जाऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. घोडेबाजार कोण करतं? विरोधी पक्ष करत नाही ना. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सत्तेची मस्ती आहे तेच घोडेबाजार लावतात, तेच जुगार आणि आकडा लावतात, तेच आमदारांना विकत घेऊ शकतात. विरोधी पक्ष तर घोडेबाजारात उतरतच नाही कधी. हा इतिहास नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशातला. एक जागा महाविकास आघाडीला मिळेल, त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ साहेब, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केलेली आहे. सुप्रियाताई सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. आता शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा, या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात. आता तुमचा तो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील. नाही, पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाचे नेते आहात. मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? बघा, माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात. मी का सांगू? आता कशा करतात त्याच्यावरती पाणी ओतायचं. हा, बोला ना. काय एक आहे की हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंना मातोश्रीत भेटतात आणि तुमच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या हर्षवर्धन सपकाळांना भेटतात. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मला माहित नाही, त्याविषयी खरोखर माझ्याकडे माहिती नाही. उद्धव साहेबांना भेटायला सकपाळ आले एवढंच मला माहिती आहे. तसे किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये, ती ओपनली देखील केली जाऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल.